जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ मधून चोरीला गेलेल्या 2 दुचाकी पोलिसांनी हस्तगत करत 3 आरोपींना अटक केली आहे। हितेश शंकरलाल मालविया, जाहिद हुसेन मेहबूब अली, दानेश अनवर हळदे शेख अशा या 3 आरोपींची नावे आहेत। अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 25 जुलै रोजी फॉरेस्ट नाका येथून MH05 ES 6761 ही दुचाकी चोरीला गेली होती। या संदर्भात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत होते। पोलीस शिपाई राजकुमार राठोड व वासुदेव दराडे यांनी सीसीटीव्हीच्या आधारे पाठपुरावा सुरू असतानाच तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून हा गुन्हा उघडकीस आणलाय। आरोपी हितेश शंकरलाल मालविया, जाहिद हुसेन मेहबूब अली व दानेश अनवर हळदे यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून सुझुकी कंपनीची ॲक्सेस व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, बजाज पल्सर गाडी अशा 2 गाड्या जप्त करण्यात आल्या। 25 रोजी फिर्यादी विकी साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबरनाथ पोलीस स्टेशनला 680/25 भारतीय न्याय संहिता 303(2)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास पथकाचे अधिकारी PSI मुंडे आणि त्यांचे अंमलदार करत होते। त्यांना काल रोजी पोलीस शिपाई दराडे आणि पोलीस शिपाई राठोड यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी अंबरनाथ पूर्व या ठिकाणी हितेश मालविया या इसमास ताब्यात घेऊन त्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे आणखी 2 साथीदार आहेत। त्या 2 साथीदारांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून चोरीत गेलेली गाडी MH05 ES 6761 ही दुचाकी जप्त करण्यात आलेली आहे आणि ही दुचाकी चोरी करण्याकरता जी गाडी वापरलेली आहे ती गाडी देखील त्यांनी जप्त केलेली आहे। अशी एकूण 2 मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत। त्याची अंदाजे किंमत 1 लाखाच्या वर आहे आणि सध्या सदर आरोपींना मोटरसायकल चोरी करणे अजून आता तपास चालू आहे। 3 आरोपींना आपण अटक केलेली आहे। त्यांना आज रिमांडला हजर करीत आहोत। रिमांडअंती आपल्याला कळून येईल की ॲक्च्युली त्यांचा मोडस काय आहे। मोटरसायकल चोरी करण्याचा त्यांचा उद्देश होता। सर यापूर्वी काही गुन्हे वगैरे आहेत का? हां, त्यांचा सध्या क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे। आता आपण अधिक तपास करीत आहोत। तपासांती अजून काय माहिती मिळते का ते सांगू। यांची काही टोळी वगैरे आहे का सर? आता सध्या तरी 3 इसमांना आपण अटक केलेली आहे। तपासांती आपल्याला कळून येईल त्यांची टोळी आहे किंवा नाही। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।